नमस्कार मित्रांनो, अगरबत्तीमुळे घरात राहते मंगलमय वातावरण, पण सिगारेटपेक्षाही घातक धुरामुळे होतो कॅन्सर. अगरबत्तीबाबत वापरण्याबाबत नियम जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. घरात मंगलमय वातावरण राहावे म्हणून आपण अगरबत्ती जाळतो. देवतांना अगरबत्ती अर्पण केल्याशिवाय कोणतीही भारतीय पूजा पूर्ण होत नाही. हवा शुद्ध आणि मंगलमय करण्यासाठी त्यांच्या पवित्र समारंभाचा एक आवश्यक भाग म्हणून वापरतात. पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुराइतका धोकादायक असू शकतो. अभ्यासानुसार धक्कादायक खुलासा याप्रमाणे चीनमधील शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार अगरबत्तीचा धूर श्वास घेऊन तुम्ही स्वतःला आणि तुमच्या प्रियजनांना कर्करोगाचा धोका निर्माण करू शकता. साऊथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की अगरबत्ती वापरणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर होण्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान करते. जनरल ऑफ द अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अभ्यासात असे म्हटले आहे की उदबत्तीच्या धुराच्या दीर्घकाळ संपर्कामुळे तुम्हाला वरच्या श्वसनमार्गाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. अगरबत्तीचा धूर कसा धोकादायक आहे? अगरबत्तीच्या धुरात घातक कण आणि बाष्पशील पदार्थ असतात, ज्यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. या धुरातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांमुळे श्वसननलिकांमध्ये जळजळ होते, जे फुफ्फुसात हवा घेऊन जातात. यामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज आणि दमा होऊ शकतो. या धुरामुळे मायग्रेन, डोकेदुखी आणि स्मृतिभ्रंश यासह न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होतात. अगरबत्तीचा धूर कार्बन मोनॉक्साईडसह गंभीर घरातील वायू प्रदूषण निर्माण करते. अगरबत्तीच्या वापरण्याबाबत याप्रमाणे काळजी घ्या. लहान मुले, श्वसनाचा त्रास असलेले रुग्ण आणि वृद्धांनी अगरबत्तीपासून दूर राहावे. गरजेनुसारच अगरबत्ती जाळावी. हवा खेळती ठिकाणी अगरबत्ती जाळावी. एका वेळी एकापेक्षा जास्त अगरबत्ती जाळू नये. अगरबत्ती पूर्णपणे विझल्यानंतर ती योग्यरित्या विल्हेवाट लावावी. अगरबत्तीचा धूर आपल्या आरोग्यासाठी वाईट आहे. शक्यतो अगरबत्ती टाळावी. जर तुम्हाला अगरबत्ती वापरायचीच असेल तर या खबरदारी घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.